तर नसरापूर प्रकरणामध्ये शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये हा परिवार आहे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा झालेला आहे की त्यांनी सरकारी वकील म्हणून भूमिका बजवावी. काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे, छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत. हे बेकायदेशीर आहे. मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते आहे की ज्यांना त्या फोनमध्ये असे मेसेज येतील त्यांनी ते डिलीट करणं कायद्याने गरजेचं आहे. आरोपी किंवा तो गुन्हेगार हे कुठल्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत हे पाहून न्याय होत नसतो. माणूस हे सर्व सारखे आहेत या भूमिकेतून सगळेजण एकत्रितपणाने सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी पीडितांच्या कुटुंबापाठीच ते उभे आहेत हे आज चित्र आहे. याचा राजकीय गैरफायदा घेण्याचा काही लोक काम करत आहेत आणि कुटुंबाला तुम्ही आंदोलनात या असे निरोप देत आहेत. एवढी मी तर म्हणेन की एकदम ज्याला आपण म्हणू की नीचपणाचं कृत्य दुसरं कुठलं नसेल की जे दुःखामध्ये सापडलेले आहेत त्या परिवाराला आंदोलनात येण्यासाठी म्हणून सांगत राहणं हे या योग्य गोष्टी नाही आहेत.